समोर जो संघ आहे धनेश शिवलिंग कुक्षे संघ, आतापर्यंत जर विचार केला तर कुक्षे संघाने 2 फायनल जिंकलेल्या आहेत. 1 नंबरचा संघ आहे, तर किती धावा जमा करायचा प्रयत्न असेल? आम्ही 60-65 धावांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. जास्ती अपेक्षा कोणाकडनं असतील? पवन आहे, सूरज केने आलेले आहे, अजयदा आहे. निश्चित ज्या पद्धतीने पवनने कालच्या दिवसामध्ये जी फलंदाजी केली होती, 46 धावा नाबाद केल्या, त्यामध्ये 7 षटकार, पवनकडनं भरपूर अपेक्षा असतील. हा नक्कीच. निश्चित नाणेफेकी जिंकली, मात्र ती धनेश शिवलिंग कुक्षे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे ते मात्र युती एक्सपोर्ट सोनाली संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री ऑफ सिद्धी भावे सर. बहुत बहुत धन्यवाद शशिकांत, जिन्होंने बहुत अच्छा रोल अदा किया इस पूरे मातोश्री कप में, अच्छा कोऑर्डिनेशन दिया. दोस्तों लौट चलते हैं ग्रैंड फिनाले की तरफ, जहां पर शशिकांत ने बताया कि टॉस को जीता धनेश कुक्षे ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. क्या धनेश कुक्षे तीसरा कप लेकर आज जाएंगी या युति का सिटी क्रिकेट BC4 फॉर्मेट में अपना खाता खोलेंगी? आज काफी मान्यवर हैं, सभी का हार्दिक स्वागत है सुहानी शाम में. इसलिए तो मैं कहता हूं यह है भिवंडी क्रिकेट की अनमोल घड़ी. आप देख रहे हैं चाविंद्रा का कप मातोश्री. पंचांना विनंती असेल, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे, कारण दोन्ही संघामध्ये गोरसेचे खेळाडू खेळतात. जर चौकार असू दे, षटकार असू दे, विकेटची हॅट्रिक असू दे, देवनाथ भोईर यांच्याकडनं 300 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि श्याम पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. हॅलो, पंचांना विनंती असेल, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जर विचार केला तर 4 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत. 5 वाजून 30 मिनिटांनी आपल्याला सामना संपवायचा आहे. दोन्ही संघांना सूचना द्यायची, 30 मिनिटांमध्ये आपले 6 षटके संपवायचे. नाहीतर आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं तर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण येते शेवटला तो संघ कुठेतरी वेळ खर्च करत असतो. तो वेळ खर्च न करता मॅच आपली दिवसात झाली पाहिजे याची नोंद घ्यायची. सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे युतिका स्पोर्ट सोनाली संघ. तो back to cricket now. Welcome all of you. Beautiful evening. You are watching the grand finale of Matoshri Cup 2019 from Pogaon. Lot of guests with us. Warm welcome all of you from Chavindra Sports. The match between Pandurang Dharma Patil Fem team, Dhanesh Kukse and Navnath and Bharat Patil Fem team, Yutika Sport. आणि एक आपण आगला वेगळा बक्षीस पाहतोय. देवनाथ इकडे यायचं. देवनाथ देवनाथ आणि कॉमेडी बक्षीस संपर्क साधायचा आहे. आणि उमेश गायकवाड याच्याकडनं सुवर्ण संधी आहे 22 साठी. जर विकेट जर हॅट्रिक घेतात तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. श्याम पाटील यांच्याकडनं 500 रुपये, तर देवनाथ भोईर यांच्याकडनं 300 रुपयाचा पारितोषिक असेल. सॉरी, so दीपक पाटील. everybody ready now to openers on the ground. Little master Ajay Bhuir. सॉरी, दीपक पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होतंय.
So two openers is going to be first ball from Akhtar Sheikh in grand finale. Balls to Ajay Bhoi, lovely looking square drive. Ball is racing all the way to the cover point boundary for 4. What a great start from Ajay Bhoi. Of his term. Good comeback from Akhtar Sheikh. No damage has been done. 4 for no wicket. Yutika Sport in grand finale losing a toss batting first here. Akhtar Sheikh ball this time. Top edge could be caught. No, in front of Bhavish Pawar, a leaving edge. But finally batsman gets 1. 1-2 total now. Score was up to 5. Without loss. You are watching grand finale of Matoshri Cup. दीपक पाटील आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावर येऊन बसायचे. आपलं मातोश्री चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृपया आपण मंचावर बसायचे. Akhtar Sheikh turn from warehouse end facing him batsman Akash. तसेच सरळ शेखनाथ पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मातोश्री चषक 2019 मध्ये. Yutika change their strategy. Chetan Kharik, all the best for Yutika. This time down to leg side, should be a wide. Yes, it is. 1 more to total now. Score moves up to 6 for no wicket. Good start from Yutika Sport, Bharat and Navnath Patil fam team. Akhtar Sheikh, left arm over the wicket. Goes to Akash, this time played beautifully over the infield, couple of bounces, cross the boundary for 4. लॉंगॉनच्या मधून चेंडू एका टप्प्याने निश्चितच सीमा पार झाला होता आणि 4 धावा येतात. Yes, Ashok taken his chances. He taken the aerial route. Nobody patrolling it. Long on 4 runs. Akhtar Sheikh. This time another mighty blow. Fielder is there. 1 bounce. Cross the boundary for 4. Big checking by Pratik Bhoi. Two consecutive boundaries so far. This is the attacking start from Yutika. 14 for no wicket. These two are looking for a runs, and especially Akash taken the aerial route. He taken his chances, played over head of the fielder because mandatory power play going on. You are watching the grand finale of Matoshri Cup. Akhtar Sheikh. Ball this time, another mighty blow, but straight to fielder. No mistake by Pratik. Akash is out for 8, caught by Pratik Bhoi, ball Akhtar, and that marks the end of the first mandatory power play. 14 for the loss of 1 wicket. एक ओवर की समाप्ति 14 रन 1 विकेट गंवाने के बाद. अच्छी शुरुआत. नए बैट्समैन बल्लेबाजी को गए हैं राजा, जिन्होंने पायनियर के सामने बहुत ही धमाकेदार बल्लेबाजी की थी. श्याम गुलवे साहेबांचं स्वागत आणि सत्कार करतील ते बंटा पाटील यांचे असे स्वागत आणि सत्कार. निश्चित वेळेत वेळ काढून आल्याबद्दल आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं स्वागत आणि सत्कार करतील ते बंटा पाटील यांचे असे स्वागत आणि सत्कार. कुंदन सामना चालू ठेवायचा आहे. कुंदन खारिक ने ऑल द बेस्ट कहा है भाविश पवार को. तसेच भिनागावचे माजी सरपंच जितेंद्र गुलवी साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार करतील ते बंटा यांचे असे. भाविश पवार इस मर्तबा सीधा ड्राइव
फील्डर मौजूद हैं विवेक शेलार, डीप में 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर 15 रनों पे पहुंचा है। तसेच पंढरीनाथ डी पाटील यांचं स्वागत सुद्धा बंटा पाटील यांच्या हस्ते करण्यात येते। भावेश पवार इस मर्तबा स्विंग किया है, गेंद खाली क्षेत्र में, ओ हो क्या फील्डिंग है प्रतीक की। 2 रन अपनी टीम के लिए बचाए हैं। त्यांच्याकडे निश्चितच मॅन ऑफ द मैच जो है ते त्यांच्याकडे देण्यात आलेले। इस मर्तबा जगह दी थी, पंच की हवा में फील्डर मौजूद है, आउट हुए अजय भुईर। बड़ी विकेट गिरती हुई, कुल मिलाकर 21 रन 2 विकेटों के नुकसान पर यह है उसे उठा के जेब में रखे। बल्लेबाजी को आए हैं फाइनल में पहुंचिए जय बजरंग स्पोर्ट घोड़सई वीर तानाजी दापोटे चषक में। भावेश पवार, सूरज मौका है कि ग्रैंड फिनाले में वापसी करे। तसेच इस सवाल ऑफ किया है, फील्डर मौजूद है, फिर सूरज केनी सिटी क्रिकेट में फ्लॉप शो के साथ वापस आते हुए राजा आउट हुए। सूरज केनी के पास मौका है कि अपने आप को साबित करे। ड्रोन मेडिकल ने दोपहर में मैसेज दिया था कि सूरज केनी के फॉर्म के लिए वो बेकरार हैं। जर बघितलं 2 षटकांच्या सामर्थ्याचा संख्या धावसंख्या धावफलकावर 21 धावा चांगली धावसंख्या मध्ये जर विचार केला तर मात्र 2 ओवर की समाप्ति पे 21 रन बने और विकेटों को देखें तो हम विकेटें ज्यादा गिरी है। नए बैट्समैन बल्लेबाजी को अल्पेश चौधरी गए हैं। 4 ओवर बचे, काफी खेल बचा है और देखना है कि सिटी क्रिकेट में यहां पर खाता खोल पाती है या नहीं। जर विचार केला तर भविष्याच्या गोलंदाज शेवटच्या 2 चेंडूत 2 फलंदाज मात्र बाद केले, मात्र षटक तिथे समाप्त झाला होता आणि हॅट्रिक मात्र निश्चित अजून भविष्याची हातामध्ये जर ज्यावेळेला गोलंदाजीला भविष्य येईल तेव्हा पहिल्याच चेंडू जर फलंदाज बाद केला तर भविष्याचे हॅट्रिक जर झाले तर भविष्याला जवळजवळ इथे 1800 रुपयाचा पारितोषिक उमेश गायकवाड यांच्याकडे 1000 रुपये, देवनाथ भोईर यांच्याकडे 300 रुपये आणि श्याम पाटील यांच्याकडे 500 रुपये असे 1800 रुपयाचा पारितोषिक मिळणार। इलेक्ट्रॉनिक मीडिया से मैडम संध्या पवार हमारे बीच में, आपका हार्दिक स्वागत है। विवेक शेलार इस मर्तबा कंट्रोल कट शॉट, गेंद को टिप्पा खाने दिया था, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पे पहुंची है। अल्पेश चौधरी अपना खाता खोलते हुए कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है युतिका का 22 रन 3 विकेटों के नुकसान पे, 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। पैक क्राउड आप देख रहे
विवेक शेलार. ज्यावेळी ज्या मैदानावर सामने होतो अतिशय प्रेक्षकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते भावे सर. विवेक शेलार. इस मरतबा बहुत ही करारा ऑन ड्राइव, खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑन पे, 1 रन बनता हुआ स्कोर में. सूरज केने ने भी अब अपना खाता खोल लिया. स्कोर युतिका का तीसरे ओवर में शुरुआत बहुत अच्छी की थी, राजा सफल नहीं हुए, पायनियर के सामने अच्छी बल्लेबाजी की थी. कुल स्कोर है 23 रन 3 विकेटों के नुकसान पे. चेंडू विवेक याचा सुरेख चेंडू मात्र फुलटा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने चेंडू जाते, मात्र एक धाव मिळते. छोटी बैकलिप से ड्राइव किया था अल्पेश चौधरी ने डीप कवर में. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 24 पे पहुंचा युतिका का. मेगा फिनाले अब देख रहे हैं मातोश्री कप 2019 का. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए विवेक शेलार. फुल टॉस गेंद फ्लिक किया, फील्डर मौजूद, लेकिन बहुत मुश्किल अवसर था वहां पे कुमार के लिए. गेंद हाथों से छिटक गई, फ्रंट फुट पे फ्लिक था और सूरज की रोशनी के सामने थे वहां पे कुमार. 1 रन स्कोर में और आता हुआ स्कोर. धावसंख्या होती मात्र 25. तिसरं षटक मार्ग मात्र विवेक याचं. 4 चेंडूवर जर बघितलं तर विवेक शेलार. इस मर्तबा खेलने की कोशिश की थी ऑन साइड में, देखना है क्या कुछ हुआ है. थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम होने की वजह से आप लाइव टेलीकास्ट नहीं सुन रहे हैं, सिर्फ हमारी आवाज आप तक पहुंच रही है. विवेक शेलार. फुल टॉस गेंद खेल दिया ऑन साइड में. 1 रन बनता हुआ स्कोर में. स्कोर 27 रनों पर पहुंचा है. जर भावेश जर बघितलं विवेक याने कालच्या 17पासून चांगली गोलंदाजी केली. आता जर बघितलं प्रत्येक चेंडू फक्त 1 धाव खर्च केली होती. चांगली गोलंदाजी पाहतो विवेक याची फक्त 6 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवर. पहिल्या षटकात विचार केला अख्तर याने 14 तर भावेश याने 7, तर तिसरा षटक फक्त 6 धावा. चांगली गोलंदाजी, पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होते संघाचा संघनायक भावेश पवार. त्याने पदवी देण्यात आलेले सर म्हणून आणि भावेश या गोलंदाजी मार्गवर. धावसंख्या 10 27 धावा. थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम है, अब सुधर जाएगा. पिक्चर नहीं आ रहा है, हमारी आवाज अब तक पहुंच रही है. जीटीसी की टीम तुरंत ही अब तक पिक्चर पहुंचा देंगी. भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड विकेट. इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन डीप में खिलाड़ी मौजूद है आतिश गोडविंदे. बहुत अच्छा कवर ड्राइव लगाया था. 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर है, आगे बढ़ता हुआ पहुंचा है 28 रन. चौथे ओवर का खेल चल रहा है. हम ऑडियंस से क्षमा चाह रहे हैं जो यूट्यूब और टेलीविजन सेट पे देख रहे हैं. टेक्निकल प्रॉब्लम होने की वजह से आप मैच नहीं देख पा रहे हैं. देखना है थोड़ा सा वहां पर क्या कुछ हुआ. कदम शायद आगे पीछे हो गए भावेश पवार के. फिर से मैं क्षमा चाहता हूं. भावेश पवार इस मरतबा खींच के मारा हुआ स्ट्रोक, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन, चाबुक शॉट.
युतिका अच्छा ट्राई फॉफोली पे लेकर वी की शक्ल में विवेक शलाल से चूक, आंखों आंखों में 2 रन पूरे। निश्चितच इथे आगमन होते ज्यांच्याकडनं ज्या स्पॉन्सर केले ते ट्रॉफीज निलेश जोशी साहेबांचं इथे आगमन होते। आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत है। ट्रॉफी स्पॉन्सर माननीय श्री नीलेश जोशी जी हमसे जुड़ चुके हैं। भावेश पवार की गेंद उड़ाया, अल्पेश चौधरी ने स्कोर 1 पे 6 रन। एक बात शशिकांत आपको माइक देने से पहले पूछूंगा, मैंने जितने सिटी क्रिकेट में नाम दिए क्या उनमें वो क्षमता है या नहीं है, क्या वो उस काबिल खिलाड़ी है या नहीं है? निश्चित सर, जे आपण नाव दिले ते नावाचे जे आपण बोलले अल्पेश चौधरी डायमंड, निश्चित त्याला जो नाव दिले अतिशय चांगला नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे तो फलंदाजी करतोय। निश्चित इथे आगमन झाले निलेश जोशी साहेबांचं। त्यांच्याकडनं या आपण ज्या ट्रॉफी पाहतो प्रथम क्रमांक, द्वितीय व तृतीय क्रमांक त्यांच्याकडनं या ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि आपण बघितले आता वडूनगर सुद्धा इथे त्यांच्याकडनं त्या ट्रॉफीज देण्यात आल्या होत्या, तसेच या ठिकाणी सुद्धा त्यांच्याकडनं ट्रॉफीज आहेत। सुरेख चेंडू आणि आपण प्रथम जो पारितोषिक आहे कॅश प्राइज आणि द्वितीय रामशंकर पाटील चांद्रगावचे लाडके नगरसेवक साहेबांकडनं हे पारितोषिक देण्यात आलेले आहे आणि ज्या ट्रॉफीज आहेत त्या निलेश जोशी साहेबांकडनं देण्यात आलेल्या आहेत। बड़े मैच के खिलाड़ी अल्पेश चौधरी 2 चौके 1 सिक्सर भावेश पवार के सामने मोर्चा खोला, 17 रन भावेश पवार ने दे डाले। अब 2 ओवर बचे, क्या लक्ष्य देंगे मातोश्री कप को जीतने के लिए? बैट्समैन बहुत बचे, ताबड़तोड़ बल्लेबाजी डेथ ओवर में होती है या नहीं, क्या रनों की लूटमार या फिर रन रोकती है धनेश, ये आपको बताएंगे शशिकांत। थँक्यू सिद्धी बाबे सर। जर बघितलं 4 षटकांची समाप्ती संघ धावसंख्या धावफलकावर 44 जर धावा जमा झालेल्या आहे, अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे। 12 चेंडू मध्ये जर 25-30 जर धावा जर झाल्या तर चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण समोर जो संघ आहे धनेश शिलन संघ या संघाला विसरता येणार नाही, कारण ज्या संघाने 2 चांगले मेगा फायनल जिंकलेले आहेत तो संघ या मैदानावर थोडासा भविष्य या षटकामध्ये थोडा मागरा ठरला। 17 धावा खर्च केल्या, पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा गोलंदाजी था और अपने ही घर में शिकस्त दी थी धनेश को युतिका ने। निश्चित जर बाबा सर जर बघितलं धावा जमा होणं महत्वाचं आहे युतिका स्पोर्ट सोनाली संघासाठी। आपण त्या पाहतोय त्याच पद्धतीने आपण 4 धावा येतात, धावसंख्या धावफलकावर 48 धावा। पुढला चेंडू विवेक शेलारचा सामोरा सूरज पुढे केल्याचा प्रयत्न, चेंडू सीमा पार होतोय 6 धावांसाठी। निश्चित बाबी सर जर बघितलं 2 षटकांत जेवढ्या पण धावा जमा होतील त्या धनेश शिलन संघासाठी थोड्या मागण्या ठरू शकतात। जर विचार केला मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती, विवेक यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या 6 चेंडूमध्ये, आता मात्र 2 चेंडू टाकून झाले, फक्त 10 धावा खर्च केल्यात, अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। किती धावा जमा करता बघायचा युतिका स्पोर्ट सोनाली संघ की निश्चित युतिका स्पोर्ट सोनाली संघ 70+ धावा जमा करायचा प्रयत्न असेल। धावसंख्या जर बघितली धावफलकावर 54 धावा अजून पवन केने याचं येणं बाकी आहे। बाबे सर कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती। क्राउड आप देख रहे हैं, चारों तरफ दर्शक ही दर्शक। गेटवर कोणाच्या जर बाईक असतील तर कृपया साईडला करायच्या, पाहुण्यांसाठी जागा ठेवायची। आपली विनंती असेल कोणाची रिक्षा असेल बाइक असेल तर साइड ला घ्यायची है। देखिए कैमरामैन के स्टैंड के करीब कौन ना बैठे, कैमरे में मोमेंट हो रहा है, दूर बैठे थोड़ा उस स्टैंड से। लाल टी शर्ट आपको दूर होना है,
देवनाथ खाली यायचंय. कॅमेरा तिथे आपण बसल्या आपण खाली उतरायचंय. आपल्याला विनंती असेल खाली यायचंय. कमिटी करणं आपल्याला विनंती करण्यात येते आपण खाली यायचंय. फक्त कॅमेरामॅनच वर बसेल. कृपया विनंती असेल आपल्याला खाली यायचंय. इस मरतबा बल्ले का बाहरी किनारा, सूरज केने आउट हो गए. कॉट बिहाइंड, अच्छी वापसी. म्हणतोय कशिवले साहेबांचा, तसेच अमोल पाटील, तसेच मनोहर पाटील फोगाव यांच्या सर्वांचं इथे या मातृश्री चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन पहिल्यांदा खेळपट्टी होते मात्र तो पवन लोकल बॉय दूसरे आए बल्लेबाजी को. मराठा पंजाब के बाद सामने 46 रनों की खूबसूरत बारी खेली थी. अब सामने है अल्पेश चौधरी, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. निश्चित अमोल पाटील हे खांडवा गावचे सरपंच आहेत. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. What a stroke played by Alpesh Chaudhary. Long way shuffling and played over the short fine leg for four. Great shot from Diamond of Bhiwandi Alpesh. बाजी कर रहे हैं अल्पेश चौधरी. इम्प्रोवाइज स्ट्रोक खेल रहे हैं. इम्प्रोवाइजेशन बहुत अच्छा था. बहुत ही खूबसूरत एग्जीक्यूट किया था शॉट को. अल्पेश कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 23 रन. बड़े मैच के खिलाड़ी, बड़े रेस के घोड़े. पुन्हा सामोरे जातो तो अल्पेश विवेक याच्या गोलंदाजीला. सूर्यकाचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकले. चेंडू दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या धावपलकावर 60 धावा येतात. आप देखना है कि आखिरी ओवर में कितने रन आते. इस ओवर में एक गेंद अभी भी बची हुई है. निश्चितच सामना थांबवायचं. पाहुण्यांचं आगमन होते. निश्चितच विकासजी निकम साहेबांचं इथे आगमन होते. नगरसेवकात आपल्या या मातुश्री चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच श्याम पाटील साहेबांकडनं विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. भिवंडी निजामपुर महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक माननीय श्री निकम साहब हमारे बीच पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. माननीय श्री विकास निकम, वेलकम. राइट आर्म ओवर द विकेट. पवन को गेंद को खेल दिया खाली क्षेत्र में. 1 रन. और 62. अब खतरे की घंटी बजती हुई. जयेश पाटिल की जिम्मेदारियां बैटिंग में बढ़ती हुई. प्रतीक की, भावेश पवार की, विक्की मात्रे की, मतीन की, क्योंकि अब डेंजर जोन की तरफ स्कोर बढ़ रहा है. विवेक शेलार फ्री हिट है. भावे बहुत अच्छी गेंद खोद के निकाला. 1 रन बना. दूसरे के लिए जा रहे हैं लेकिन मना किया. वहां पर जयेश पाटिल को झपट्टे गेंद पर देखा था. 5 ओवर 63 रन बने और अभी भी हमारे बीच जुड़ चुके हैं कार्य सम्राट नगर सेवक माननीय श्री विकास निकम जी. आपका हार्दिक स्वागत है. तर निश्चित जर बघितलं तर 5 षटकांची समाप्ती संख्या धावसंख्या 10 फलकावर 63 धावा. जर बघितलं तर डेंजर झोनकडे धावसंख्येचा उभारताना प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर धनेश शिरवण संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तर भावे सर कुठेतरी ते आतापर्यंत योग्य ठरत नाही.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शेवटचं गोलंदाज येतो गोलंदाजीसाठी हेमंत. निश्चित धनेश शिलवण संघ या शेवटच्या षटकामध्ये निश्चितच 10 पेक्षा कमी धावा देतील याचा त्यांचा निश्चितच प्रयत्न असेल. आणि युतिका स्पोर्ट्स सनरा संघ 10 पेक्षा जास्ती धावा जर आल्या तर संघासाठी निर्णायक असतील. धावसंख्या जर बघितली धावपलकर 63 धावा चांगली धावसंख्या म्हणता येईल. यस 25 पे बल्लेबाजी कर रहे डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. व्हाट अ प्लेयर इज. बड़े मैच के खिलाड़ी. निश्चित पाहुण्यांचे सुद्धा आगमन होत आहे. भरपूर पाहुणे या मंचावर आगमन. कारण जो चषक पाहतो मातोश्री चषक राम पाटील साहेबांच्या मातोश्री त्यांच्या नावाने ही स्पर्धा अतिशय निश्चित इथे आगमन होते. उपतालुका प्रमुख वडपे अनंत पाटील साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम वेलकम वेलकम. अनंत पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना सुरू करायचा. वेलकम वेलकम वेलकम. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मातोश्री चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज हेमंत हारड. सामोरं जात होता अल्पेश. पुढला चेंडू हेमंत याचं सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. निश्चित हीच अपेक्षा असणार असेल भावेश याला. कारण ज्या पद्धतीने चेंडू टाकला निर्धाव चेंडू होता. बिल्कुल बहुत ही अच्छी राइजिंग गेंद थी. टिप्पा खाने के बाद राइज होके चली गई थी. अनंता सेठ ने अनाउंस किया है कि हैट्रिक सिक्सर या हैट्रिक बाउंड्री है. हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम दिया जाएगा. हेमंत हरट राइट आर्म ओवर द विकेट. ओहो उड़ाया 6 रन. कमाल की बल्लेबाजी देख रहे हैं अल्पेश चौधरी की. फुल टॉस गेंद थी उसे भेज दिया साजन के घर. बाजी करें अल्पेश चौधरी. आप देखिए भावेश पवार चिंतित हो चुके हैं क्योंकि स्कोर 69. लेकिन पवन बहुत बेचैन है स्ट्राइक लेने के लिए. हेमंत हरट अल्पेश चौधरी को राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इसमें तो हुक करने की कोशिश. 1 रन बना. 70 पे पहुंचा स्कोर. A1 पवन बल्लेबाजी के लिए तैयार. निश्चित बाबासाहेब पवन येतो स्ट्राईकला. कालच्या सामन्यामध्ये पवनच्या बॅट मधून आपण 7 षटकार बघितले होते. तोच पवन येतो स्ट्राईकला. निश्चित अपेक्षा असेल कर्णधाराला का पवन याच्या बॅट मध्ये एक किंवा दुसरा जर षटकार जर आला तर चांगली धावसंख्या होईल. आतापर्यंत धावसंख्या 70 धावा. एक मोठा आव्हान आपण पाहतोय. मानवी समुद्र आप देख रहे हैं. चारों तरफ दर्शक ही दर्शक. इंसानी सरों का सैलाब. मातोश्री कप 2019 के ग्रैंड फिनाले में बहुत ही कामयाब कप दिया है. यहाँ पर चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा नगर सेवक राम पाटिल आतिश उनके सभी साथियों ने निश्चित अतिशय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फायनल व्हायला हवी त्या पद्धतीने फायनल पाहायला मिळतंय. बॉल द्यायचा आहे लवकरात लवकर. कारण विचार केला तर 5 वाजलेले आहेत. अजून आपल्याला एक इनिंग खेळायची याची नोंद घ्यायची आहे. अजून धनेश शिलवण संघाला फलंदाजी करायची आहे. आणि विनंती असेल दोन्ही संघांना वेळे संदर्भात थोडं सहकार्य करायचं आहे. कारण सामना हा उजेडत झाला पाहिजे. कारण भरपूर पाहुणे आणि प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहे. आणि हा ग्राउंड असा आहे इथे येता जाता जर क्रिकेटचा शौकीन असेल तर निश्चित एक रिक्वेस्ट है कि रोड पे आप गाड़ी पार्क ना करें. जाकर वो सामने के रोड पे पार्क करे या फिर पार्किंग जोन में पार्क करे. निश्चित सर्वांना विनंती असेल
हवेला कोणी बाईक किंवा फोर व्हीलर उभ्या करू नका. बाजूला आपल्या भरपूर पार्किंग साठी जागा आहे, तिकडे येऊन आपण पार्किंग करायचं आणि या फायनलचा आपण आनंद घ्यायचा आहे. आणि कॅमेरामॅनला ज्यावेळेस सामना थांबेल, ज्या ग्राउंड जी पब्लिक आहे त्यांच्यावर सुद्धा एक कॅमेरा मारायचा. भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. मातोश्री चषक 2019 शेवटचा सामना मेगा फायनल आपण पाहतोय दोन संघादरम्यान. 3 गेंदे बची है, नाक की डंडी अब हलती हुई दोनों टीमों की. पवन येतो स्ट्राईकला. आधी बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, पवन याचा हिम्मत याला सामोरं जाते. चांगलाचा चेंडू, मात्र पवन याची झेल सुटते. एकदा मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. तर भावेश सर सांगायचं जर झाला तर ओपन क्रिकेटची जी पवनची जी सुरुवात केली ती हेमंत हरड याच्यापासून सुरुवात झाली होती ही पवन याची. यस, उन्होंने सबसे पहले परशुराम टावरे स्टेडियम में डेब्यू किया था सिटी क्रिकेट में अंसिका में, और बहुत कम एज थी उनकी, अंडर 14 थे जब. निश्चित भावेश सर पुढला चेंडू हेमंत याचं चांगली गोलंदाजी भावेश सर पाहायला मिळते. हेमंत याची पुढला चेंडू अल्पेसाठी. पंचांचा डेड बॉलचा इशारा येते. देखना है शायद गेंद डालते टाइम कुछ क्या कुछ हुआ है वो देखना चाहेंगे हम, किस बात के लिए वहां पर. धाव संख्या जर बघितली मेरा अपना मानना है कि शायद मतीन बता रहे हैं कि पॉपिंग क्रीज के स्टंप के पीछे जाकर शॉट नहीं खेले जा सकते, यही बात बताई उन्होंने. मैं इतने गारंटी से कहता हूं, डेप्थ ऑफ क्रीज का इस्तेमाल आजकल टेनिस क्रिकेट में बहुत बढ़ गया है, लेकिन आप स्टंप के पीछे जाकर स्ट्रोक नहीं लगा सकते. निश्चित भावे सर ज्या पद्धतीने मतींनी पंचांना जो सांगण्यात आलं स्टंपच्या पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते, कुठेतरी थांबवलं. मात्र जर बघितली धाव संख्या 10 बलकावर 71 धावा आतापर्यंत जर विचार केला 4 चेंडू टाकून जर हिमंत यांनी फक्त 8 धावा खर्च केले आहेत. शेवटचे जे 2 चेंडू असतील दोन्ही संघासाठी भावेश सर निर्णायक असणार आहे. जर एखादा मोठा जर फटका लागला तर युतिका संघ थोडा प्लस मध्ये येईल. जर निर्धाव चेंडू जर निघाले तर कुठेतरी धनेश शिल्वे संघ मॅच मध्ये असणार आहे. पुढला चेंडू हेमंत याचा सुरेख असा डोल्या चेंडू, मात्र जयेश पाटील येतो तोपर्यंत एकदा पूर्ण एका धावावर समाधान मानते. निश्चित एका धावसंख्या धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 72 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. निश्चित और देखना है कि A1 पवन क्या कोई A1 शॉट डालते हैं या फिर पामोलेचा जवाब नहीं, हेमंत हरडचा जवाब नहीं, कोई अच्छी गेंद डालते. पुढला चेंडू हेमंत याचा सामोर जातो तो पवन. पवन याला भरपूर प्रेक्षकांचा आवाज येतोय. एक षटकाराची अपेक्षा पवनकडनं आणि भविष्याची अपेक्षा हेमंतकडनं का निर्धाव चेंडू किंवा 1 किंवा 2 धाव. पुढला चेंडू हेमंत याचा सामोर जातो तो पवन आणि एक धाव मिळते. पंचांचा बाहेरचा इशारा. अशा पद्धतीने या 2 धावा बचने की कोशिश की थी वहां पर हेमंत हरड ने, लेकिन स्टंप पे गेंद को कर बैठे. देखिए दुनिया में बहुत सी गलियां हैं, पतली गली से आप बच के निकल जाए, लेकिन क्रिकेट में कोई भी गली नहीं, यहाँ बच के नहीं यहाँ लड़ के निकलना है. निश्चित भावे सर जर आपला सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी या धावा थांबवाव्या लागतील धनेश शिल्वे कुक्षी संघाला. मात्र अतिरिक्त धावा या थोड्या मागण्या पडू शकतात. पुढला चेंडू हेमंत याचा सामोर जातो तो अल्पेश. सुरेख चेंडू, फसवा चेंडू, सरळ यष्टीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. 6 षटकांची समाप्ती, धावा जमा झाल्या त्या 74. आव्हान ठेवले मात्र ते 75 धावांचं. जर विचार केला भावे सर 36 चेंडू आणि 75 धावा जमा करायच्या त्या म्हणजे धनेश शिल्वे कुक्षी संघाला. यस, धनेश कुक्षी के पास बहुत बड़ी बैटिंग लाइनअप है, लेकिन बहुत कुछ डिपेंड करेगा मतीन पर, सबसे ज्यादा डिपेंड करेगा वंडर भिवंडी जयेश पाटिल पे, भावेश पवार पे, विकी मात्रे पे और महेंद्र आज मागे नहीं खेल रहे हैं. तो मैं सिर्फ इतना कहना चाहूंगा कि ये मैच ये 5 खिलाड़ियों के अतराफ में बहुत घूमेगा. हालांकि बहुत बैट्समैन हैं, आतिश गोडविंदे हैं, लेकिन दबाव में खेलने वाले सभी खिलाड़ी हैं. यहां पर अगर युतिका ने पहले 2-3 विकेट हासिल किए तो फिर जयेश पाटिल और भावेश पवार पे दबाव बढ़ जाएगा. हम आइए सत्कार प्रोग्राम की तरफ आपको लिए चलते हैं. निश्चित भावे सर
आपण उपस्थित असलेले आपले मान्यवर पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करायला बोलतोय. कैलासवासी येसुबाई शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ आजचा जो मातोश्री चषकाचा शेवटचा अंतिम सामना आहे आणि फायनलचा सामना चालू आहे, तर मी पुन्हा एकदा स्टेजवर बसलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच आजच्या फायनलच्या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आजचे पाहुणे सरपंच साहेब अमोल पाटील खांडवाल, स्थायी सरपंच आहेत आताचे, दादांचं स्वागत सन्मान करतील. बंटा खेल चालू करायचा है. यस, समय ज्यादा हुआ है. आइए लौट चलते हैं ग्रैंड फिनाले में. To openers on the ground, JP open the inning with Matin. Is going to be Suraj Kene. Now Darshan Patil open the bowling attack. Men from Watgar. First ball to Matin. Oh, beauty! What a ball! Just missing the stumps. Unbelievable delivery. Swinging Yorker. Lucky for him. Matin, not guess ball. What a start! Darshan Patil, who claimed the first ball wicket in Sarpanch Cup Saroli, bowled to challenge captain Sachin. 6 bowlers so far claimed the wicket in very first delivery of this season. Darshan, ball this time a lovely looking drive in the gap, racing all the way to the extra cover for 4. Delightful stroke played by Matin. निश्चितच गिरीश खंडू पाटील यांच्याकडनं बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज यांच्याकडनं स्पॉन्सर करण्यात आले. तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे मातोश्री 2019 मध्ये. Just misdirected Yorker and played beautifully through the covers for 4. Matin off the mark with 4. Danish 4 for no wicket. Darshan, balls to Matin, this time drive in the gap, but equally stopped from the fielder. In come throw. Oh! Jayesh Patil is run out. Umpire raising his finger, and Jayesh on his way. This is the big disaster for Dinesh Kokse. देखिए, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है अंपायर का निर्णय अंतिम रहेगा. जयेश पाटिल नॉट सेटिस्फाइड विद द डिसीजन, सेट बैक टू द पवेलियन. दिस इज द बिग मैच. Not happy there because according to Jayesh Patil, the bells is off by the hand, not off by the bells. Very set back to the pavilion. This is the big disaster for Dinesh Kokse. There is a hesitation. Welcome Rajendra Patil, the great announcer, the great teacher, and the great press reporter. Welcome in Matoshri Cup. So first wicket is gone now. Jayesh Patil is out for golden duck, run out. Now new batsman in Kumar. Darshan, here we go. Balls to Matin, lovely looking drive. Misfield, well back up from the fielder. Excellent fielding from Raja. Enough time batsman gets to. Matin looking in good touch now. He moves up to 6 and his score is 7 for the loss of 1 wicket. निश्चित शुभेच्छा भावेश पवार आणि पवन केनीसाठी भावेश आठ सावंदे, अमिस्फोट सावंदे यांच्याकडनं धन्यवाद. Darshan, turn goes past us, facing him Matin.
Bostu Martin beats him outside the upper stump. That was a full toss delivery, biss in the air. It has been a tidy bowling so far from Darshan. पवनसाठी काल शुभेच्छा होतात तुषार केनी यांच्याकडनं. Darshan Patil. Bostu Martin, lovely looking try. Fielder find the ball at long on. Excellent stop. And a fine return. One more to total now. That marks end of the first over. Danesh Kukse, 8 for the loss of 1 wicket. Chasing a target of 75. जर बघितलं बाबे सर कुठेतरी धावसंख्या कमी होते आणि मोठा फलंदाज जर विचार केला जयेश पाटील हा तंबूमध्ये परत दिलाय तर विचार केला तर 12.50च्या सरासरी धावसंख्या जमा करायची ती मात्र धनेश कुक्षी संघाला कुठेतरी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा जमा केल्या एक फलंदाज मात्र बाद झालेला आहे. बिल्कुल नो डाउट एट ऑल. जयेश पाटिल बहुत ही प्राइसलेस विकेट कहीं जाती है लेकिन धनेश कुक्से के पास बहुत लंबा बैटिंग लाइनअप है. ये नहीं भूलना चाहिए कि अभी भी 6 अच्छे बैट्समैन आना बाकी है. विक्की मात्रे ने आरके ट्रॉफी के फाइनल में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. भावेश पवार का आना बाकी है. साथ ही साथ आतिश गोडविंदे बाकी है. लेकिन देखना है कि गेंदबाजी कैसी होती है. गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज जीत को जो सेमीफाइनल तक 6 विकेटें हासिल कर चुके थे. जीत बचे हुए 5 ओवर में नैनेश्वर बता रहे कितने रन चाहिए. सड़सठ रन चाहिए. आस्किंग रन रेट लगभग 13 के ऊपर. जीत मतीन को बोल किया. बहुत खूबसूरत शॉट खींच के मारा. 6 रन. मैन ऑफ क्राइसिस मर्द बहरान बनते हुए मतीन. की बल्लेबाजी करें. शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी. बैकफुट पे गए थे. बहुत ही करारा पुल. पॉवरफुल वंडरफुल. 6 रन. जर बघितलं भाभी सर चेंडू चांगला होता मात्र चेंडूला बनवून मतीने चेंडूला सीमापार केला होता. अतिशय सुरक्षित चेंडू होता. तितका चांगला फटका सुद्धा पाहायला मिळाला प्रेक्षकांना. क्योंकि फाइनल का मैच है और मतीन पूरी स्पर्धा में अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. गेंदबाजी के लिए तैयार हैं इस वक्त जीत. सामना करेंगे. अजय भोई ने उनको कुछ जाके कहा है. मतीन बोल्ड अराउंड द लेग्स. परफेक्ट यॉर्कर. सम्मान होता है. पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर. निश्चित आगमन होते. चांद्रगावचे समाजसेवक संदीपजी पाटील साहेबांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मातृश्री चषक पाहतो आपण आणि आज शेवटचा दिवस आणि मेगा फायनल आहे. कमेंट्री पैनल की तरफ से हमारे साथी कमेंटेटर टीचर पत्रकार राजेंद्र पाटिल जी फिर से आपका हार्दिक स्वागत है. मुख्यमंत्री चषक जो 2 से 5 तारीख को होने जा रहा है जो महाराष्ट्र के सम्मानीय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव जी ठाकरे के नाम पे रखा गया है उसमें आपको बहुत ही फोकस पे नजर आएंगे राजेंद्र. गेंदबाजी के लिए तैयार है जीत. सामना करने नए बैट्समैन प्रतीक पाटिल को भेजा है. बहुत लंबी बैटिंग लाइनअप है धनेश कुक्से के पास. जीत राइट आर्म ओवर द विकेट. प्रतीक के लिए स्वीप करने की कोशिश. सवाल पूछा वहां पर लेकिन गेंद जब पैरों से टकराई थी तो इंपैक्ट लेग स्टंप के बाहर था. कोई असर नहीं अंपायर शकील कोटी पर. ऑन फील्ड अंपायर शकील कोटी और शाहिद मोमिन. 14 रन 2 विकेटों के नुकसान पर.
जीत। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए प्रतीक के लिए। इस मर्तबा गेंद को उछाल दिया है, गेंद सीधी राजा के हाथ में, आउट हो गए प्रतीक पाटिल। 0 पर। कहना होगा कि कठिनाइयां बढ़ती हुई यहां पर धनेश कुकसे की तीसरा विकेट केवल 14 के योग पे गिरा है। नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं आतिश गुडविंदे। आज महेंद्र मागे टीम में नहीं है, इसलिए जिम्मेदारी अब बढ़ गई है गुडविंदे की। दूसरा ओवर चल रहा है, कमाल की गेंदबाजी युतिका की हो रही है, फील्डिंग का भी बहुत साथ मिल रहा है। जो बॉलिंग हो रही है वो बहुत ही कसी हुई हो रही है और जो फील्डिंग है वो बहुत लाजवाब है। राइट आर्म ओवर द विकेट, लंबे रनअप से मुड़ते हुए जीत। सामना करेंगे बैट्समैन आतिश गुडविंदे। पैक क्राउड आप देख रहे हैं। गुडविंदे को ये गेंद छोड़ दिया, शॉट ऑफर नहीं किया। हालांकि जब आप फाइनल मुकाबला खेल रहे हैं तो मार दिया जाए या छोड़ दिया जाए। मेरा गांव मेरा देश में विनोद खन्ना ने किसको मारा और किसको छोड़ा वो अलग बात है, यहां आपको गेंद को तो खेलना ही चाहिए। कमाल की गेंदबाजी कर रहे हैं जीत। 2 विकेट हासिल किए, 6 रन दिए, सिक्सर लगने के बाद वापसी। जीत मुड़ते हुए तेज गेंद बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया है, गेंद जा रही है बैकआउट ऑफ द पॉइंट, 4 रन। डेलिकेट कट शॉट। अठारह रन आए हैं और 4 ओवर में जीतने के लिए अभी भी 57 रन की आवश्यकता है। अगले दौड़ में क्या होगा या ये सुनते हैं शशिकांत केने से। थँक यू सिद्धू बाबा सर। तर बघितलं 2 षटकाची समाप्ती झाली, धावसंख्या 10 फलकावर 3 फलंदाज बाद झालेत, 18 धावा, अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची आवश्यकता असेल। तर विचार केला तर कुठेतरी 2 षटकामध्ये धनेश शिर्के संघ थोडं पाठीमागे जर विचार केला तर पहिल्या षटकापासून 12.50च्या सरासरी धावसंख्या जमा करायची होती, तर मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। दर्शन आणि जीत याची पुन्हा गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज कंटिन्यू मात्र दर्शनला ठेवलेला आहे। मात्र जर आता सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटक्याची अपेक्षा असेल धनेश शिर्के संघाला। तर प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटक्यांची निश्चितच अपेक्षा असेल। तर विचार केला तर सरासरी 14.5 असेल, कारण सामना जिंकायचा असेल। स्ट्राईकला तर मात्र कुमार मात्र नाणेफेकी जिंकल्या नाही तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला होता धनेश शिर्के संघाने। और सबसे बड़ी बात है कि युति का एक ऐसी फील्डिंग साइड टीम है जिसके पास बाउंड्रीज के जो फील्डर है वो बहुत अच्छे हैं। निश्चित बाबी सर चांगला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय, चांगला सजवलेला आहे। कुमार येतो स्ट्राईकला, जरा क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचा, वेळ कमी आहे। युतिका स्पोर्ट संघाला शेवटचा कॉल असेल, वेळे संदर्भात सहकार्य करायचंय। 5:25 झालेले, आपल्याला अजून 4 षटके टाकायची आहेत। पुढला चेंडू, सुरेखाचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र स्वतः गोलंदाज चेंडू पकडते। निश्चित 1 धाव मिळते, एका धावाने संघ धावसंख्या पुढे जाते ती 19 वर। बिल्कुल मातोश्री कप में जिन लोगों ने तन मन धन से सेवा की, स्पॉन्सरशिप की, मैं चविंद्र स्पोर्ट चविंद्रा की तरफ से उनका विशेष आभार व्यक्त करता हूं। दर्शकों का विशेष आभार है जिन्होंने पिछले 2 दिन में इस कप में काफी जान डाल दी है और बहुत पीसफुल क्रिकेट देखा है। श्याम शंकर पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिक होते, तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल। मुख्य अतिथि और मेहमानों का आभार जिन्होंने आकर यहां शोभा बढ़ाई। तर बाबे सर या षटकामध्ये जर 2 मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, कारण हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे। दर्शन, सुरेखाचा चेंडू आळीमध्ये आहे, स्वतः गोलंदाज येतोय, दरम्यान 1 धाव होते।
एका धावेवर मात्र बॅटचा आणि चेंडू संपर्क नीटसा येत नाही. निश्चितच एक धाव मिळते. बल्ले का मुंह पहले ही खोल दिया था बैट्समैन ने और गेंद टो पे लगी थी बल्ले के. लेकिन एक बात है कि दर्शन पाटिल इस सीजन में विकेट टू विकेट बहुत ही घातक गेंदबाजी कर रहे हैं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या दर्शनाची. आतापर्यंत 2 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केलेल्या आहेत. तर धनेश 11 संघ कुठेतरी संघर्ष करतोय धावांसाठी. कुमार येतो स्ट्राईकला. मोठे पटक्यांची अपेक्षा असेल धनेश 11 संघासाठी. पुढला चेंडू दर्शनाचं सामोरं होतं कुमार. सुरेख असा टोलय चेंडू दरम्यान एकदा पूर्ण होते. एका धावावर समाधान मानतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू फक्त हातातून निसटला होता आणि 2 धावा पूर्ण करते कुमार. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 22 वर. इसे कहते हैं कि नजर हटी और दुर्घटना घटी. थोड़ी सी चूक, दूसरा रन पूरा. धावसंख्या देते मात्र 22. तिसरं षटक मार्गदर्शनाचं पहिलं षटक सुरेख हाताळलं होतं. पॉवर प्लेचं षटक विचार केला तर फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आपल्या षटकामध्ये. दुसरे षटक जीत याने सुरेख हाताळलं होतं. फक्त 10 धावा खर्च केल्या होता. पुढला चेंडू दर्शनाचं. सुरेखाचा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का बघायचा. मात्र एका धावावर समाधान मानतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतो राजा. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 23 वर. निश्चितच नीलम नाईक साहेबांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. निश्चितच भिवंडी ग्रामीणचे माजी अध्यक्ष नीलम नाईक साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. यस शशिकांत Ganesh Cooks badly needing some huge stroke here because asking run rate is now clipping. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला युतिका स्पोर्ट्स सोनाली संघाकडनं. पुढला चेंडू सामोरं जातो आतिश. सुरेख चेंडू आणि त्रिपल अजित. परफेक्ट यॉर्कर. ऑप्शन नहीं था. नए बैट्समैन टॉलमैन बिग बट हेमंत अडट को पिंच हिटिंग के लिए भेजा जा रहा है और ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार अभी भी डग आउट में है. निश्चित जर भावेश बघितलं काय तर निश्चित प्लॅनिंग मध्ये असेल धनेश 11 संघ. अजून भावेश पवार येणं बाकी आहे. धाव संख्या जर बघितली तिसरं षटक मार्गसे धाव पलकावर धावा अजूनही 23 धावा आव्हान ठेवले. मात्र ते 75 धावाचं 6 षटकामध्ये. और कहीं ऐसा ना हो जाए कि आखिरी ओवर पवन करने आ जाए और पवार सामने हो जाए. निश्चित भावे सर. मात्र निश्चितच ज्या पद्धतीने रणनीती आखलेली ती धनेश 11 कुक्षी संघाने आतापर्यंत येथे नवीन पहिल्यांदा खेळपट्टीवर हेमंत हारड आणि दर्शन हे गोलंदाजी मार्गवर. बिल्कुल फर्स्ट और सेकंड प्राइज कैश प्राइज को स्पॉन्सर किया इस इलाके के कार्य सम्राट नगर सेवक माननीय श्री राम पाटिल जी ने. और ये जो ट्रॉफीज आप देख रहे हैं खूबसूरत नीलेश जोशी साहब ने हमें स्पॉन्सर किए, उनका भी विशेष धन्यवाद. नीलम नाइक हमसे जुड़ चुके हैं. हालांकि कुछ दिन वो यहाँ नहीं थे, कहीं फिजाओं में बाहर की घूम रहे थे. पुढला चेंडू सामोरं जात होता हेमंत. सुरेख असा ठेवलेला चेंडू. चेंडू सीमा पार जातोय. मला कशासाठी पाठवले तर षटकार मारणे. उनतीस रन आए और 3 ओवर में जीतने के लिए यहां से 46 रन चाहिए. लेकिन कुछ नहीं कहा जा सकता है जब तक भावेश पवार आउट होके नहीं जाते या पिच पे नहीं आते. युतिका की उम्मीद है जब तक मांद रहेंगी, जब तक भावेश पवार डगआउट में बिना आए बैठे ले रहेंगे. ड्रॉप सीन के हीरो हैं और उनको सर ऑफ भिवंडी क्रिकेट का भी खिताब दिया गया है.
निश्चित जर भावे सर बघितलं हिम्मत याला कशासाठी पाठवलं होतं तर निश्चित ज्या फटक्याची अपेक्षा होती धनेश इलेव्हन संघाला तो षटकार हिम्मत हराड्याच्या बॅट मध्ये आपण पाहतो. यस, बहुत महान ऑलराउंडर है, बहुत अच्छे अच्छे बैट्समैन है धनेश के पास, लेकिन धनेश का जो खेल है वो ज्यादातर भावेश पवार, जयेश पाटिल, महेंद्र मागे, ये तीन खिलाड़ी इनके अतराफ में ज्यादा घूमता है. तर भावे सर जर बघितला युतिका स्पोर्ट्स सोनार संघात 3 षटकामध्ये 27 धावा जमा केल्या होत्या आणि धनेश इलेव्हन संघाने सुद्धा 29 धावा जमा केल्या. जर विचार केला 2 धावा धनेश इलेव्हन संघ जमा एक्स्ट्रा केले, पण मात्र उरले जे 3 षटक आहेत हे अतिशय महत्वाचे षटक असतील. बिल्कुल 32 रनों की बहुत खूबसूरत बारी अल्पेश चौधरी ने खेली थी. डायमंड ऑफ भिवंडी समय में पहली वार्निंग दी जा रही है अंपायर की तरफ से. देखना है गेंदबाजी पर लोकल बॉय को बुलाया है. एवन पवन, क्या बात है, इन्होंने भी तो बाजी जो शतरंज की थी उसके मोहरे को पहले लगा दिया. निश्चित भावेश बघितलं तर भावेश पवार याचं येणं बाकी आहे. निश्चित भावेश पवन साठी थांबला असेल कारण दररोज एकत्र प्रॅक्टिस करतात, पुरेपूर त्याचा अनुभव असेल, पण मात्र युतिका संघाने सुद्धा चेंज केलेलं प्लॅनिंग कारण पवन याला पहिलाच वापरण्यात आलेला आहे. नहीं, वहां पर भी 50-50 रहता है. बैट्समैन की कमजोरी गेंदबाज को मालूम रहती है साथ प्रैक्टिस करने में, और गेंदबाज की कमजोरी बैट्समैन को मालूम रहती है. निश्चित बरोबर भावेश सर. आणि स्ट्राईकला मात्र युतिका स्पोर्ट्स सोनार संघाला शेवटचा बॉल. आपको अब ऑर्गेनाइजिंग कमेटी ने कहा है क्योंकि सूरज डूब रहा है और 3 ओव्हर बाकी है आणि आपल्याला शेवटचा कॉल कमिटी करण्यात देण्यात आलेला आहे, नाहीतर डायरेक्ट पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. यस, फेयर क्रिकेट खेले. गेंदबाजी में पवन, सामना करें कुमार गुंद. स्ट्राइकला तो कुमार. खूबसूरत गेंद बल्ले के करीब से निकल गई, रॉन्ग वन. कुमार गुंद अब तक वो टच में नहीं जिसके लिए वो जाने जाते हैं. 4 रन बनाए और 4 ही गेंदों का सामना किया है. हेमंत अडड उनके पास गए हैं. जर विचार केला कुमार याने 4 चेंडूंचा सामना केला, 4 धावा जमा केलेल्या आहेत. इस गेंद को खेल दिया मिड विकेट पर, 6 रन आणि 6 धावाने संघाची धावसंख्या धावबलका पुढे जाते ती म्हणजे 35 धावा. आता मात्र जर बघितलं बाबे सर कुमार हे बॅट मध्ये षटकार येतो, ज्या षटकाराची अपेक्षा होती धनेश इलेव्हन संघाला धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 35. अजय भोईर आपल्याला शेवटचा कॉल असेल. अजय भोईर, कमेटी आपको वार्न कर रही है, हर गेंद पे नहीं जाना है प्लीज. कमिटी करणे आपल्याला वॉर्न करण्यात येते अजय भोईर, कारण आम्हाला कमिटी आम्हाला जे सांगते ते तुम्हाला आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय. दोन्ही संघ व्यवस्थित खेळायचंय. सुरेश चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर मात्र पवन थोडा नाराज होतोय, कारण निश्चित त्रिफला झाला असता जर चेंडू जर निर्धाव जर गेला असता बॅट मधून. 1 धाव येते, एका धावाने संघाची धावसंख्या धावबलकावर 36 धावा. अच्छी वापसी. एवन पवन गेंदबाजी कर रहे हैं और एवन फाइनल चल रहा है. आप देख सकते हैं पूरे मैदान में पोगांव के सरों का सैलाब, पैक क्राउड आप देख रहे हैं. स्ट्राइकला येतो तो हेमंत, याच्या बॅट मध्ये एक षटकार बघितला होता, त्यासाठी त्याला मैदानामध्ये पाठवण्यात आले. पुढला चेंडू पवन याचा, चांगला असा चेंडू आई मध्ये झेल होते का बघायचा. 1 धाव निश्चितच पूर्ण, 200 धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतात. बहुत बढ़िया कोशिश की थी दूर से आते हुए खिलाड़ी ने, लेकिन नहीं पहुंच पाए थे. बहुत दूर था कैच, मिस टाइम पुल शॉट लगा था. कितनी गेंदें कितने रन, 14 गेंदों में कितने रन चाहिए. 37 रन चाहिए. 14-37 का इक्वेशन. जर बाबे सर जर बघितलं या 2 चेंडू जर एखादा जर मोठा बाजू फटका जर आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, कारण 14 चेंडू 37 धावांची आवश्यकता आणि निश्चित धनेश इलेव्हन संघ सुद्धा तेच बघणार का एक मोठा फटका. रंगत अभी भी है, भावेश पवार का आना बाकी है. बरोबर, निश्चितच अजून भावेश पवार याचं येणं बाकी आहे. पवन गोलंदाजी आता तर स्ट्राईकला मात्र हेमंत. पुढला चेंडू पवन याचं, सुरेख चेंडू आणि त्रिफलाची बोल कर दिया वहां पे साफ पवन ने. ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं
ये जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते हैं, अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी जीरो. निश्चित जर बघितलं भावेश सर चांगला चेंडू टाकला, हिमंत मात्र त्रिफलाची झाला. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. क्या बैटल है, पवन टू भावेश पवार. आणि भावेश सर आपण मगाशी म्हटलं होतं, दोन्ही जे खेळाडू पवन आणि भावेश एका टीम मध्ये खेळताना गावातून एकत्र प्रॅक्टिस करताना आणि शेवटचा चेंडू आणि तो पण खेळण्यासाठी भावेश होतो स्ट्राईकला. अब देखना है कि क्या पवन भावेश पे हावी होते हैं या भावेश पवन पे. हालांकि पवन रुकी हुई है, लेकिन पवन हवा चल रही है इस वक्त मातोश्री के ग्रैंड फिनाले की. निश्चित भावेश सर बघितलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जरी एक षटकार जरी कुमार याने जरी मारला असला तरी चांगली गोलंदाजी हाताळली पवनने, कारण महत्वाचा षटक आहे. स्ट्राईकला देतो मात्र भावेश. सर्वांची नजर असेल भावेश सर भावेश पवारवर. निश्चितच 13 चेंडू. देखिए ये मैच भावेश पवार वर्सेस, ये तो मैं कहूंगा युति का है. आते ही गेंद को ड्राइव किया, 1 रन. अब 2 ओवर में कितने चाहिए? 36 चाहिए. क्या मुकाबला हो रहा है. निश्चित हनुमान वाडगुडे शेलार यांचं इथे आगमन झाले, तरी आपलं मातोश्री चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो सर. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी. देखिए कोई भी मिडल कॉन्फ्रेंस नहीं होंगी प्लीज. युति का अल्पेश, आप भी बहुत बड़े खिलाड़ी हैं, जल्दी से अपना फील्ड सजाए प्लीज, क्योंकि रोशनी कम ना हो. 2 ओवर आपको करना है और इस भारतीय समय के अनुसार 5:35 हुआ चाहते हैं. दो ओवर और 36 रन सामना करने जा रहे हैं भावेश पवार. गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज सूरज को. सूरज केने अपना पहला ओवर डालने आए हैं. जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकात 11, तर चौथ्या षटक जो पवनने हाताळला होता त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट म्हणजे हिमंत याला हरडला बाद करून 10 धावा खर्च केला होता. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता, म्हणजे 6 मोठे फटक्याची अपेक्षा असेल. चला सामना सुरू करायचा आहे. हमारे साथी कमेंटेटर शुभात धुमाल ने तो हर जगह धमाल मचाया है, दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहते हुए. राइट आर्म राउंड विकेट, बढ़िया गेंद, अपील, लेकिन इंपैक्ट कहीं ना कहीं लेग स्टंप पे होगा. छटाया उस गेंद ने भावेश पवार को. वैसे भी जय बजरंग घोड़सई वीर तानाजी दापोडे के ग्रैंड फिनाले में पहुंच चुकी है. अतिशय सुरेख चेंडू होता, मात्र भावेशला चेंडू समजला. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता असेल. 11-36 सूरज केने मुड़ते हुए भावेश को लॉक कर दिया. 6 रन, एक तुम्हारी एक हमारी. गेंदों में 30 रन. भावेश पवार जब तक रहेंगे धनेश कुकसे की जो आशाएं हैं वो जीवित रहेंगी. कुछ भी कहा नहीं जा सकता है इस खिलाड़ी के बारे में. कहा सीजन का पहला मैच 2 ओवर में 39 चाहिए थे, आरडी के सामने उन्होंने बना डाले. निश्चित भावेशने चांगली फलंदाजी केली होती त्यावेळी भावेशने. आता सुद्धा जर विचार केला तरी 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे धनेश शिवम कुक्षे संघाला या चषकावर नाव कोरण्यासाठी. सूरज केने, घोड़सई मैन टू घोड़सई मैन. राइट आर्म राउंड विकेट, भावेश को आसमान में खेला. 6 रन. Hero, 2 consecutive hit out of the ground. What a match you are watching. The grand finale. Now 9 balls and 24 runs. फील्डिंग तुरंत सजाना है प्लीज.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ये भावेश पवार और सूरज केने का भी चोली दामन का साथ है, क्योंकि मुझे आज भी एमजे ट्रॉफी का वो ओवर याद है. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि सूरज केनी ने कई मर्तबा भावेश पवार को भी डगआउट में समय में कॉपरेट करे प्लीज. अल्पेश चौधरी आपल्या विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 9 गेंदों में 24 रन चाहिए मातोश्री कप को जीतने के लिए. सिली पॉइंट बुलाया गया है मानसिक दबाव के लिए. सबसे बड़ी बात है भावेश पवार न सिर्फ क्रिकेटर अच्छे हैं बल्कि साथ ही साथ वो एक ऐसे जेंटलमैन क्रिकेटर हैं जो कभी भी अति उत्साहित नहीं होते, गुस्सा नहीं होते. निश्चित बरोबर म्हटलं भावेश सर, अतिशय शांत खेळाडू आपण पाहतो भावेशाला, पण मात्र त्याची बॅट मात्र गरम झाल्यानंतर प्रेक्षकांना आनंद येतोय. पुढला चेंडू सूरज केने पवार को ड्राइव किया, फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग, थ्रो पहुंचा, 2 रन पूरे, 2 रन बचा लिए वहां पर राजा ने. अब गेंदे बची है 8 और रन चाहिए 22. मैच अब कट टू कट आता हुआ. जर बघितलं भावेश सर, सामना कोणी जिंकला, मात्र प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. हा मेगा फायनल. देखिए पिछले जो 4 फाइनल हुए, 3 फाइनल, वो तीनों फाइनल हुए, एक तो सुपर से ऊपर सुपर ओवर हुआ. पुढला चेंडू भावेश साठी. राइट आर्म ओवर द विकेट, भावेश को बढ़िया वापसी, यॉर्कर लेन की गेंद, आप रन नहीं लिया. बहुत बढ़िया वापसी सूरज केने की, 7 गेंदे 21 रन. भावेश सर, जर बघितलं तर 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. या चेंडूवर एक मोठ्या पटक्याची अपेक्षा असेल धनेश शिलवण संघाला. जर हा चेंडू जर निर्धाव निघाला तर युथ स्पोर्ट सोनार संघासाठी निर्णायक ठरणार आहे. एक ओवर टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है. ये गेंद नाक की डंडी बनी हुई है दोनों टीमों के. 7-21 का स्ट्राइक और सामना करे कुमार गुन. सूरज, बढ़िया गेंद, विकेटों के बाहर चली गई, वाइट. 7-20. देखिए इस तरह की जो प्रेशर सिचुएशन रहती है उसमें वही टीम जीतती है जो प्रेशर दबाव को झेल जाए. अल्पेश चौधरी प्लीज, आपको बार बार कमेटी रिक्वेस्ट कर रही है. 7 गेंदे और 20 रन, कुछ भी हो सकता है. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सूरज केने, गेंद को लॉक किया, फील्डर मौजूद है और आउट कुमार गुन. 1 ओवर और 20 रन. भावेश ने रन नहीं लिया क्योंकि स्ट्राइक अपने पास रखना चाह रहे हैं. फाइनल जीता था. यस, अंपायर कह रहे हैं कि फील्ड तुरंत सजाना है प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा युथ स्पोर्ट सोनाले संघ, नाहीतर आपल्याला कमिटीकडनं पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आतिश आम्हाला वारंवार इथून अनाउन्स करते का क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गेंदबाजी को जीत को बुलाया है, जीत और हार जीत के हाथ में. क्या बात है भावेश पवार, आपको बल्लेबाजी शुरू करना है प्लीज. समय है, घबराओ मत, क्योंकि जोखिम वही लेता है जो बहादुर रहता है, और सुना है कि किस्मत भी बहादुरों को गले लगाती. निश्चित भावेश सर, बरोबर ज्याप्रमाणे आपण म्हटल्याप्रमाणे स्ट्राईक ला मात्र तो भावेश पवार. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अल्पेश चौधरी, आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 6-20 का इक्वेशन, पहली 2 गेंदें बताएंगी कि मातोश्री कप पे कब्जा किसका होने जा रहा है. निश्चित भावेश सर, पहिले 2 चेंडू असतील ते अतिशय निर्णायक चेंडू असतील. जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. जीत बनाम भावेश पवार.
जीत के हाथ में गेंद जिताने की जिम्मेदारी दी है कैप्टन ने युतिका को, लेकिन कोई भी जीते मैच तो जैसा चाहिए था वैसा ही हुआ है। 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता। अतिशय असा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। सर्व प्रेक्षक बाउंड्रीच्या लगत उभे आहेत। अजय भोईर, यस, जीत मुड़ते हुए राइट आर्म राउंड विकेट जा रहे हैं। डीप पॉइंट पे खिलाड़ी है जीत, राइट आर्म राउंड विकेट। भावेश पवार को स्विंग किया हवा में, बढ़िया फील्डिंग, थ्रो पहुंचा, भावेश पवार को स्ट्राइक से दूर रखा सूरज केने ने। कमाल की फील्डिंग। विक्की मात्रे पिछले आरके ट्रॉफी के फाइनल के मैन ऑफ द मैच। 5-19 का इक्वेशन। कभी कभी ऐसा भी होता है कि हीरो साइड में हो जाता है और साइड हीरो चलता है। निश्चित बाबे सर स्ट्राइकला मात्र तो विक्की मात्रे येतोय। रन मशीन ऑफ भिवंडी सामना कर रहे हैं जीत का। इस मरतबा उछाला, फील्डर मौजूद, आउट विक्की मात्रे। संभावना तो कम है, सुपर ओवर तो नहीं होगा ना। और भावेश पवार तो अब स्ट्राइक खुद को ही रखना चाहेंगे, या तो हार या तो पार, या तो जीते या तो हारे, क्योंकि स्ट्राइक चेंज ही नहीं कर सकते। निश्चित जर बघितलं 4 चेंडू बाकी आहेत आणि देखिए कोई भी किसी भी टीम के खिलाड़ी को आप शब्द ना कहें, ये क्रिकेट है, जीत और हार होती